म्हणाले आता जागा आता जागा, पण जागे कोण होतात महाराज? जे खरे झोपीत आहे, जे खरे झोपलेत का लगेच थोडीशी चाहूल लागली कुठली लगेच जागे होतात. पण ज्यांनी मिस घेतली ते मिस घेतलेले जागे करता येतात, आणि जे मिस घेतलेत का ते जागे होणारच नाहीत महाराज. कारण ते इथं जाग व्हायला आलेच नाहीत ना. त्यांच्या पूर्वीचं कर्म कसं जाग होऊन येईल? पूर्वीचं कर्म फिटलंच नाही ना, जाग होऊन कसं होऊन येईल? ज्यांच्या पूर्वीचं काही फळ मिळालेलं आहे, सोबत आहे, ते मनानं जाग होतील, थोडं हाक मारूस तर जाग होतील आणि जागेच राहतील, मग झोपणार नाही. तर जागे करणारे अनेक गेले, अजून येतील आणि आता सुद्धा आहेत, पण जागे होणारे होतात, नाही होणारे तसेच वाया जातील. तर महाराज सांगतात मला काय पाहिजे? कृपा. एकदा एका भक्तानं काय केलं? हनुमंताची सेवा केली, आणि हनुमंताची सेवा करता करता मागणं मागितलं, देवा लई दिवस झालं पाहुणे रावळे येतात पण लग्न जमत नाही, सोरी होईना. कोणाला गाणं घालते? हनुमंतरायाला. लई सेवा केली, पहाटे उठायचं, जाऊन पाणी घालायचं, आंघोळ घालायची, पूजा करायची, दर्शन घ्यायचं, आणि मागणं मागताना मागितलं, देवा लई दिवस झाले सोयरे येतात जातात पण सोयरी काय होत नाही. हनुमंतराय म्हणले आधीच तर सांगायचं की, लई उशीर केलास सांगायला, लई कष्ट झाले तुला, आधी सांगितलं असतं तर एवढा वेळ जाऊ दिला नसता ना. मग त्यानं म्हणलं का हो देवा? ते म्हणले अरे जे माझं मला करता आलं नाही ते लोकांचं करतो का? मग त्यानं म्हणलं याच्यासाठी काही उपाय? त्यांनी सांगितलं उपाय आहे की, प्रत्येक गोष्टीला उपाय आहे. मग आता तू कुठं जा? प्रभू रामचंद्राकडे जा. त्याने तिथून उठला, रामाची भक्ती चालू केली, नामस्मरण करायचं, पहाटे उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, भक्ती चालू केली. रामाने विचारलं काय पाहिजे? म्हणला देवा हनुमंतरायाकडून तुमच्याकडे आलोय, आणि तिकडून आलेलं तर कधीच जाऊ दे नव्हते. मग काय पाहिजे? म्हणला लग्न होत नाही, लई दिवस झाले, आता लई कंटाळलो. तर तास तू म्हणल्याबरोबर, आशीर्वाद दिल्याबरोबर लग्न सोयरीक झाली, सगळं झालं, आणि सोयरीक झाल्याबरोबर आता फिरायला जातात. लई उल्हास आला याला, आनंदाच्या भरामध्ये यानं बायको घेतली, यानं फिरायला गेलं फिरायला, गर्दीमध्ये शिरलं, आणि त्या गर्दीमध्ये बायको हरवली. रडत बोंबलत घराकडे आलं, आणि पहिली सेवा चालू होती ती सेवा चालू केली, रामाची सेवा चालू केली. पुन्हा रामाने विचारलं आता तर ह्याला सगळं दिलं, अजून याला काय पाहिजे? त्याने विचारलं काय पाहिजे? तेव्हा त्यानं सांगितलं देवा सगळं मिळालं होतं पण गमून आता काय झालं? लग्न झालं पण बायको हरवली. मग रामाने म्हणले आता माझ्याकडं याचा विलास माझ्याकडे नाही. तेव्हा त्यानं म्हणलं मग आता कुठं जाऊ? याच्यावर विलाज असेल? हो म्हणले 100% विलाज आहे. आता कुठे जाऊ? ज्यानं माझी आणली होती का त्याच्याकडे जा. मला भरोसा, गॅरंटीनं सांगतो, आणूनच देते, फसवत त्याच्याकडे जा. म्हणजे कुठं जा? हनुमंतरायाकडे. बघा जिथं आहे आणि देणार आहे अशी गॅरंटी पाहिजे. 100% गॅरंटी असेल तर वेळ वाया घालवायचा नाही, तर घालवायचा नाही. पुन्हा बापूजी पाटील म्हणतात देवा स्तुती केलीये, तुमच्याकडे काय आहे ते जाणीव दिलीये, जाणीव करून दिली, नात्याची जाणीव केली, मग पाहिजे काय? अभंगाच्या दुसऱ्या
बापूजी पाटील म्हणतात देवा काहीच नको, फक्त दृष्टी दिसो रूप मुखी नाम भोग, हेची सदा सुख देवी देई देवा पायाचा आठव, सतत हे चित्त तुझ्या पायाशी राहू दे. वावा निशी दिनी वदो माझी वाणी नाव तुझे, वाणीनं फक्त तुझ्या नामाचा नाम भोग करू दे. आजपर्यंत आम्ही 4 महिने चातुर्मास केला, फक्त 4 महिन्याची समाप्ती होऊ दे नामाची. 4 महिने संपलेत, फक्त नाम संपलं नाही आणि नाही संपलं पाहिजे. नामाची समाप्ती नाही झाली पाहिजे आणि नामाची समाप्ती जर झाली तर मग ते अखंड नाही, अखंड नाही. अनुसयाबाईने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, 60,000 वर्ष. आयुष्य बी तेवढं होतं महाराज, आता 60 वर्षाचंही राहिलं नाही. ते बी त्या कामी येईना, 60 वर्षाचं आहे ते सुद्धा त्या कामाला येईना महाराज, इकडं तिकडं जाऊ लागले. एवढं आयुष्य कुठं कुठं जातंय बघा. नरदेह विषयी गमविला, नरदेह विषयी गमविला, शेवटी आदोगती पावला, शेवटी आदोगती पावला. नरदेह विषयी गमविला, नरदेह विषयी गमविला, शेवटी आदोगती पावला. नरदेह विषयामध्ये निघून गेला, संसारामध्ये निघून गेला, घेणं देणं करता करता निघून गेला आणि शेवटी अधोगती पावला. खेळण्या स्वर सोडल्या, खेळण्यात 10 गमविले, 10 वर्ष आयुष्यातले खेळण्यामध्ये गमावून टाकले. 20 लग्न जोडिले, 30 वेग वाढला, 30 वेग वाढला, शेवटी अधोगती पावला, शेवटी अधोगती पावला. 10 वर्ष खेळता खेळता निघून जातात, अज्ञान म्हणतात त्याला. 10 वर्ष खेळत खेळत निघून जातात. 20 वर्षाचं होत आलं की लग्नाची तयारी करतात. लग्न होतं मग तर काय करतं, 30 वेग वाढला, धावपळ 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 चालू, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. लग्न झाल्यावर मग तर सवडच नसते. पुन्हा 40 वर्ष हे असे पशुपरी कष्ट करीत असे. 40 वर्षात मग तर जनावरच होऊन जाते. बापूजी पाटील म्हणतात संसार करता करता संसाराची गाडी फार जड असेचा जो माने